हाय हॅलो नमस्कार. तर आज मी बनवणार आहे मोतीचूरचे मोदक. तर त्यासाठी मी बेसन घेतलेले 1 वाटी आणि त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकलेले, कारण माझी आई म्हणायची की कोणताही गोड पदार्थ हा मिठाशिवाय अपूर्ण आहे. तुम्ही बुंदी काढू शकता झाऱ्यानी, होल असलेल्या झाऱ्यानी, पण माझ्याकडे ते नाहीये. त्याच्यामुळे मी असे छोटे छोटे भजे टाईप काढून घेतलं, कुरकुरीत तळून घेतलं लालसर आणि त्याला थंड व्हायला ठेवले. तोपर्यंत इथे मी पाक करायला ठेवलेला. 1 तारी पाक बनवून घ्यायचा आपल्याला. त्याच्यासाठी 1 वाटी साखर, अर्धा ग्लास पाण्यामध्ये खायचा कलर टाकून मस्तपैकी 1 तारी पाक होईपर्यंत ते ठेवलं. त्याच्यानंतर तोपर्यंत हे भजे, हे आपली बुंदी थंड झाली, त्याला मिक्सरला असा चुरा करून घेतला. मोतीचूरला कसा चुरा असतो, जाडसर, थोडासा जास्त जाडही नाही बारीकही नाही, तसं करून घेतलं. त्यानंतर त्याच्यामध्ये पाक घालून घेतला. तुम्हाला हे पातळ वाटत असेल 10-15 मिनिटं झाकून ठेवायचं. तोपर्यंत आपल्याला झालेला हा गॅस घाण झालेला तो जरा क्लीन करून घ्यायचा. 10-15 मिनिटं बसायचा नाही, आराम करायचा नाही, राहिलेली कामं करून घ्यायची. मिश्रण थंड झाल्यानंतर मी त्यामध्ये वरतून गावरान तूप घातलं मस्तपैकी 2 चमचे, कारण वास खूप छान येतो. मग तुम्हाला लाडू बनवायचे असतील तुम्ही लाडू बनवू शकता. आता गणपती फेस्टिवल चालू आहे त्याच्यामुळे मी मोदक करते. त्याच्यामुळे छान मग त्या मिश्रणाचे मोदक करून घेतले. तुम्हाला याच्यामध्ये अजून काही ड्रायफ्रुट्स ऍड करायचे असतील तर तेही करू शकता. मी यामध्ये 4 घातले होते फक्त, आणि वेलची पावडर, आणि छानपैकी ना सगळे मोदकच्या शेपचे असे करून घेतले मी मोतीचूरचे मोदक. तर कसे झालेत कमेंट करून सांगा.